मस्त आवाज येतोय ना? तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये अशीच कुरकुरीत चकली कशी करायची ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. चकली एकसारख्या आकाराची येण्यासाठी, खूप जास्त दिवस कुरकुरीत राहण्यासाठी खूप सारे टिप्सही दिल्यात. तर रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आधी आपल्याला चकलीचं बॅटर तयार करायचं आहे. तर हे बॅटर मी मुगाच्या डाळीपासून तयार करणार आहे. तर तुम्ही बाउलमध्ये बघू शकता की मी मुगाची डाळ भिजवून घेतली आहे. तुम्हाला थोडे याच्यामध्ये टरफलसुद्धा दिसत असतील. तर इथे मी 1 वाटी टरफल असलेली मुगाची डाळ 4 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे. आणि पाणी तुम्हाला थोडं स्वच्छ दिसतंय, तर आधी मी 2 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. आता ह्या डाळीमधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे. पाणी चांगलं निथळून झालं की ती डाळ आपल्याला मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करायची आहे आणि बारीक असे मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला एकदम बारीक अशी मिक्सरला ही डाळ वाटून घ्यायची आहे. तुम्ही जितकं बारीक ह्या डाळीला मिक्सरला फिरवून घ्याल ना, तितकं चांगलं आहे. कारण की चकली करताना मग ती साच्यामध्ये ती डाळ अडकत नाही. आता याच्यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले टाकायचे. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकले, पाव चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड, चवीपुरतं मीठ आणि इथे मी 4 चमचे पांढरे तीळ टाकले, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे तेल आणि हे आता सर्व चमच्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर डाळीमध्ये सगळे सुके मसाले टाकले ना, तर बॅटर करताना ते व्यवस्थित त्याच्यामध्ये चांगले मिक्स होतात. तर आता हे बघा, अगदी व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ वापरते आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडा मैदासुद्धा टाकू शकता. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, जे आपण घरी पोळ्या करण्यासाठी घेतो ना, तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे. आणि हे पीठ ना आता थोडं थोडं करून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. चकलीचं पीठ थोडं असं सैलसरच असतं. तर मी इथे 1 वाटीचाच आकार घेतला आहे, म्हणजे 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी गव्हाचं पीठ अगदी पुरे होतं. जर तुम्हाला असं वाटतं की तुमचं थोडंसं असं घट्ट होतं आहे पीठ, तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडं पाणी टाकू शकता आणि थोडं पातळ करून घेऊ शकता. तर हे बघा, या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हवं आहे. एकदम पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको. तर आता हे आपलं पीठ तयार आहे. आता आपल्या याच्या चकल्या करायच्या आहेत. तर इथे मी असा एक सोऱ्या घेतला आहे. याला मी तेलाने ग्रीस करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये जी चकलीची प्लेट असते ना, तीसुद्धा ह्याच्यामध्ये मी टाकून घेतली आहे. याच्यामध्ये आता हे बॅटर टाकायचं आहे. जितकं बसेल ना, तितकं आपल्याला एकदाच याच्यामध्ये बॅटर टाकायचं आणि आता याच्या चकल्या तयार करायच्या. तर इथे मी अशी प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटला सुद्धा मी थोडं तेलाचा हात लावलेला आहे. तुम्हाला जर एकसारख्या आकाराचं जर पाहिजे असेल ना, तर एकसारख्या प्लेट घ्यायच्या किंवा ताटामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. पण जर प्लेटचा आकार घेतला ना, तर व्यवस्थित एकाच आकाराच्या सगळ्याच चकल्या तयार करून होतात. तर व्यवस्थित त्याच्यावरती आपल्याला हे चकलीचं बॅटर टाकायचं आहे. तुम्ही माझी चकली बघू शकता की अगदी व्यवस्थित आपली ही चकली पडलेली आहे, कुठेच तुटलेली नाही आहे आणि काटेसुद्धा अगदी व्यवस्थित आलेत त्याला. तर हे बघा, मी तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यावर सुद्धा दाखवते. आपल्या जर बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित असेल ना, तर व्यवस्थित त्याच्या चकल्या येतात. पीठ सोऱ्यातून अगदी व्यवस्थित येतं. तर हे बघा, अगदी सुरेख अशा आपल्या ह्या चकल्या तयार झाल्या आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या चकल्या करायच्या आहेत आणि त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर इथे मी आता गॅसवरती तेल गरम करून घेतले आणि तेल आपल्याला कडकडीत गरम नाही करायचं, मीडियमच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. आता तेल गरमच आहे, तर त्याच्यात लगेच आपल्याला चकली सोडायची आहे आणि चकली सोडल्यानंतर ना 2 मिनिट आपल्याला त्याला अजिबात चमचा नाही लावायचा. चकली आपोआप वर येते. वर आल्यानंतरच त्याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे. तर हे बघा, अगदी व्यवस्थित माझी चकली वर आली आहे. आता ही चकली आपल्याला पलटून घ्यायची आहे. तुम्ही जर अशी कधी आधी चकली केली नसेल ना, तर करून पहा. मी याच्यामध्ये सगळ्यात तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्सही सांगितल्यात. तर तुमचीसुद्धा चकली एकदम कुरकुरीत होईल आणि ह्या चकलीला फार वेळ नाही लागत. डाळ जर तुम्ही आधीच भिजवून ठेवली असेल ना, तर अगदी 15 मिनिटांमध्ये ही आपली चकली तयार करून होते. एका साईडचे बुडबुडे जर बंद झाले ना, की लगेच आपल्याला ती पलटून घ्यायची आणि ह्या चकलीला एकदम असा लालसर कलर नसतो. थोड्या अशा गोल्डन ब्राऊनच कलरच्या चकल्या असतात ह्या. तर आता ही आपली चकली तयार आहे. लगेच काढून घ्यायची आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या चकल्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही हवं तर 1 किंवा 2 चकल्या सोबतच तळू शकता, पण मी नेहमीच अशी एक-एक करूनच चकली तळते. मला जरा बरं पडतं.
तर तुम्हाला जर तसं 2 चकल्या एकदाच तळायच्या असतील तर तुम्ही तशासुद्धा चकल्या तळून घेऊ शकता. तर आता हे बघा, ही सुद्धा आपली आता चकली तयार आहे आणि आता ही पण प्लेटमध्ये काढून घ्यायची. तर याच पद्धतीने आपल्याला आता बाकीच्या चकल्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही माझी चकली बघू शकता की अगदी सुरेख कलर आला आहे त्या चकलीला आणि तितकीच ती कुरकुरीतसुद्धा आहे. तर आजची माझी चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू. धन्यवाद.